Hello student, today discuss the new point perfectly black body. Previous lecture I have discussed the coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission. Very simple definition for three coefficient. Coefficient of absorption of the body is defined as the ratio of radiant energy of absorbed in the body in same time to the quantity of total radiant energy in the body again same time is called as the coefficient of absorption. The good example for coefficient of absorption is the black body. Here discuss the perfectly black body. Perfectly black body means the coefficient of absorption is nearly equal to 1. Means coefficient of reflection and coefficient of transmission does not present in this body. This body is only absorb the all radiant energy, does not transfer or reflection of energy in thermal form of radiation form. It's a very simple definition. Perfectly black body is a body which absorb all the radiant energy falling on it. Means the simple concept, जर एखाद्या काळ्या म्हणजे ब्लॅक कलरच्या बॉडीवरती जर रेडिएट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी पडल्यानंतर ती सगळीच्या सगळी एनर्जी काय करणार आहे ऍब्सॉर्ब करणार आहे, स्वतःकडे ठेवणार आहे, ती रिफ्लेक्ट किंवा ट्रान्समिट करणार नाही. अशा असलेल्या बॉडीला आपण काय म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. सगळ्याच ब्लॅक बॉडी का 100% ऍब्सॉर्ब करतील असं काही नाही. इट इज डिपेंडेड बाय द color. Here coefficient of absorption for perfectly black body is nearly equal to 1 or more. Important. Ask the question for MCQ. Coefficient of absorption for perfectly black body is 1. Coefficient of reflection and coefficient of transmission is nearly equal to 0. सिंपल. कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन काय असणार आहे 0 असणार आहे ज्यावेळेस परफेक्टली ब्लॅक बॉडी तिला संपूर्ण एनर्जी ऍब्सॉर्ब करते. आता त्याचे एक्झाम्पल काय हे सुद्धा एमसीक्यू ला विचारते. देयर आर टू एक्झाम्पल. सिंपल लॅम्प ब्लॅक नावातच आहे ब्लॅक. लॅम्प ब्लॅक अँड प्लॅटिनियम ब्लॅक कलर इज ऍब्सॉर्ब रेडिएट एनर्जी is nearly equal to the 97%. Means त्या बॉडीकडे जर टोटल 100 रेडिएंट एनर्जी असेल तर त्या 100 मधली 97 ही तो ऍब्सॉर्ब करेल. ओनली 3 म्हणजे ओनली 3% एनर्जी इज रिफ्लेक्ट और ट्रांसमिट. मीन्स मोर दॅन एनर्जी इज ऍब्सॉर्ब इन ऑन बॉडी. This body is perfectly black body. Simple definition is 1 mark. As the definition, perfectly black body is defined. It defined as there is a body which absorb all the radiant energy. Important. Absorb all the radiant energy falling it. Or the perfectly black body is defined as the body coefficient of absorption for nearly equal to 1 is called as perfectly black body. आता इथे आपल्याला सिंपल एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे जर समजा जर तुमच्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत. वन ऑब्जेक्ट is black painted and second object is polished surface board. आपण दोन बॉडी घेतो. एक ब्लॅक प्लेन केलेली बॉडी, एक पॉलिश सरफेस केलेली बॉडी. हॅव सेम टेम्परेचर and same surfaces. टेम्परेचरचा आणि एरियाचा काय इफेक्ट होतो
रेडिएंट एनर्जी ते आपण पुढे पाहणार. इथे आपण ज्या दोन बॉडी सिलेक्ट केले फक्त त्यांना कलर वेगळा, एकाला ब्लॅक कलर केला संपूर्ण आणि एकाला पॉलिश केले आणि त्यांच्यावर अप्लाय केलेलं टेम्परेचर तिथे असलेली एनर्जी आपण त्यांना दिलेली एनर्जी फॉलिंग ऑन इट एनर्जी इज सेट आणि तिथं असलेला त्यांचा सरफेस एरिया सुद्धा किती त्याच्यावर किती सरफेस एरियावरती एनर्जी पडणार आहे तो सरफेस एरिया सुद्धा कसा आहे सारखा आहे. तुम्ही 11th स्टँडर्ड्स मध्ये एरियाचं आणि टेम्परेचरचं रिलेशन पाहिलेलं आहे. आता इथे जी आपली परफेक्टली ब्लॅक बॉडी इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी इज द गुड absorbers means bad reflector. Black body is good absorber and bad reflector. बरोबर आहे. And polished surface body is bad of absorber and good reflector. Pure reflector म्हणजे सिंपल याच्यामध्ये आपण कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शनच्या डेफिनेशन मध्ये एक्झाम्पल पाहिले की ब्लॅक बॉडी असेल तर ती गुड ऍब्सॉर्ब असते तर म्हणजे ती बॅड रिफ्लेक्टर आणि ट्रान्समिशन असणार. तशीच पॉलिश सरफेस असलेली बॉडी ही गुड रिफ्लेक्टर असणार आहे म्हणजे ती काय झाली बॅड ऍब्सॉर्बर अँड बॅड रिफ्लेक्टर. आता ऍब्सॉर्बर बॉडी इज फॉलिंग more energy is emitted. The absorber body is falling, more energy is emitted and good reflector body is less energy is emitted. Means here energy of absorption is equal to the energy of emission is the simple concept. म्हणजे जेवढी एनर्जी तो ऍब्सॉर्ब करणार तेवढीच एनर्जी तो काय करणार आहे इमिट करणार आहे. म्हणजे तुमची बॉडी जी गुड ऍब्सॉर्बर आहे ती काय असणार आहे गुड इमिटर असणार आहे म्हणजे बॅड रिफ्लेक्टेड आहे अँड द पॉलिश सरफेस बॉडी इज बॅड ऍब्सॉर्बर मीन्स बॅड इमिटर किंवा बॅड इमिशन ऑफ एनर्जी ऑफ लाईट इज द सिंपल कन्सेप्ट. तर आता आपण हे सिंपल रिलेशन पाहणार आहोत की ऍब्सॉर्प्शनचं आणि इमिशनचं रिलेशन काय. द ब्लॅक पॅन्टेड सरफेस इज मोर ऍब्सॉर्बर ऑफ एनर्जी हेन्स थर्मल एनर्जी इज इक्वल टू द रेट ऑफ इमिशन ऑफ thermal energy or radiant energy is equal to the rate of absorption of energy is the importance. म्हणजे जेवढी एनर्जी तो ऍब्सॉर्ब करणार तेवढीच एनर्जी तो इमिट करणार. रिफ्लेक्शन आणि इमिशन हे दोन वेगवेगळे आहेत. आपल्याला कन्फ्युजन होईल की रिफ्लेक्शन म्हणजेच इमिशन आहे का नाही. इमिशन म्हणजे काय ज्यावेळेस त्याच्याकडे जी एनर्जी असेल म्हणजे आपण ॲज अ एक्झाम्पल किंवा आपण टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये एनर्जी जी आपण टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये जर विचार केला तर समजा तुमच्याकडे एक लोखंडाचा गोळा आहे आणि त्याला तुम्ही गरम केलं बरोबर आहे. त्याला तुम्ही गरम केलं आणि त्याचं टेम्परेचर हे त्याचं टेम्परेचर काय केलं 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत नेलं. त्याला तुम्ही पाहिलं की त्याला जर तुम्ही दुसरी वस्तू जर ठेवली त्याच्या शेजारी जर त्या शेजारी दुसरी वस्तू ठेवली तर ह्याची एनर्जी याच्यामध्ये काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे ती आपण काय करतो एनर्जी तिकडे ट्रान्सफर. पण तिला जर दोन लांब लांब ठेवल्या तर ह्याची इझिली एनर्जी ते रिफ्लेक्ट होणार आहे का तर नाही. म्हणजे जर त्याने तेवढी एनर्जी जर ऍब्सॉर्ब केली तरच तो काय करू शकतो इमिट करू शकतो म्हणजे बाहेर टाकू शकतो.
रिफ्लेक्शन होतं म्हणजे ते डायरेक्टली ॲज एक्झाम्पल फॉर ग्लासवर जर सनरेज पडल्या ते जर आपण दुसऱ्या ऑब्जेक्टवर जर टाकलं तर तिथं आहे तशी ती रेज ज्याला आपण आराशी म्हणतो ती पडते. तसं जर ब्लॅक पेंटेड असेल तर त्याची आराशी काय पडत नाही, तो स्वतःच गरम होत जातो. म्हणजे तो काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. इज द ॲब्झॉर्प्शन म्हणजे स्वतःकडे ठेवणे आणि रिफ्लेक्शन म्हणजे पाठवणे. जर सेकंड एक्झाम्पल द्यायचं झालं तर चंद्र हा रिफ्लेक्टर आहे कुणाचा, सूर्याचा. म्हणजे ज्यावेळेस चंद्रावरती सनराईज पडते त्यावेळेस ते रिफ्लेक्ट होऊन आपल्याकडे येतात. मग आपल्या रात्रीला चंद्र चमकलेला दिसतो. तो काय, रिफ्लेक्टर आहे, तो इमिटर नाही. तो लाईट काय इमिट करत, तो फक्त काय करतो, रिफ्लेक्ट करतो. द सिंपल कन्सेप्ट म्हणजे जी तुमची लाईट जी एनर्जी तो स्वतःकडे ठेवणार, ऍब्झॉर्ब करणार, तोच ती एनर्जी काय करणार, इमिट करणार म्हणजे बाहेर टाकणार आहे इन द फॉर्म ऑफ थर्मल एनर्जी. म्हणून द रेट ऑफ इमिशन आणि रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन हे सारखंच असतं. म्हणजे तो जेवढ्या ह्यानी लाईट किंवा एनर्जी ऍब्झॉर्ब करणार तो तेवढ्याच ह्यानी एनर्जी काय करणार आहे, बाहेर टाकणार. दिस इज अ सिंपल कन्सेप्ट. आता आपल्याकडे हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत, ब्लॅक पेंटेड आणि पॉलिश सरफेस. The black painted is the good of absorber, means black painted surface body is more absorb radiant energy, hence the rate of emission is also more. म्हणजे जर ब्लॅक पेंटेड कडे जर मोर एनर्जी ऍब्झॉर्प्शन असेल याचा अर्थ त्याची सुद्धा मोर ऑफ इमिशन ऑफ एनर्जी असणार आहे. and polished surface is bad of absorption of thermal energy किंवा radiant energy, means the polished surface is bad of emission of thermal energy or radiant energy. म्हणजे तुमची असलेली पॉलिश सरफेस मध्ये असलेली इमिशन हे कमी as compared to the black painted. जी बॉडी जेवढी जास्त ऍब्झॉर्बर असेल ती बॉडी तेवढी जास्त काय असते, इमिशन असते. म्हणजे ती तेवढीच एनर्जी बाहेर टाकू शकते. इज द सिंपल कन्सेप्ट. मग या ब्लॅक बॉडीचा आपल्याला एकाने एक्सपेरिमेंट सांगितलं, तो म्हणजे काय, फेरीज एक्सप्लेन ब्लॅक बॉडी मीन्स परफेक्टली ब्लॅक बॉडी. एक त्यांनी एक आर्टिफिशियल बॉडी बनवली की ती आर्टिफिशियल बॉडी तुमची 100% एनर्जी काय करतं, ऍब्झॉर्ब करतं. त्यालाच आपण फेरीज ब्लॅक बॉडी म्हणतो. काय म्हणतो आपण, फेरीज ब्लॅक बॉडी इज द आर्टिफिशियल बॉडी. तुम्हाला ब्लॅक बॉडीचा रिलेशन समजलं. ब्लॅक बॉडी म्हणजे काय करते, द मोर एनर्जी इज ऍब्झॉर्ब. मोर म्हणण्यापेक्षा पूर्ण 100% एनर्जी इज ऍब्झॉर्ब. हियर कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा द एनर्जी ऑफ रिफ्लेक्शन आणि एनर्जी ऑफ ट्रान्समिशन is nearly equal to the zero. Maximum energy is absorbed on body. The simple concept आपण ब्लॅक आणि पॉलिश अशा दोन सरफेसचं काय घेतलेले रिलेशन घेतले. नेक्स्ट पॉइंट, फेर इज परफेक्टली ब्लॅक. फेर इज ब्लॅक बॉडी और फेर इज परफेक्टली ब्लॅक. The last discussion of the perfectly black body. Perfectly black body means the body absorb the energies 100%. Or coefficient of absorption is nearly equal to the 1. Ferris construct the artificial black body. Is the artificial black body. It consists of double wall halosphere with a small aperture in sphere. Small aperture or small hole of the sphere. The inside the sphere are painted to the lamp black color. This is the important. The black color is the good absorber. Here use of the inside the sphere is lamp black colors and outside sphere is silver polished or nickel polished surface. The two surfaces or both the surfaces are separated by the evacuated space. These spares are heat. Your energy does not passing from one surface to another surface or use of the conduction and convection of energy is avoided.
हा इव्हॅक्युएटेड स्पेस असल्यामुळे इथे तुमची एनर्जी ट्रान्सफर इथून ह्या बॉडीकडे जाणार नाही. याचं सिंपल एक्झाम्पल फॉर थर्मास. तर थर्मासचा जसा इव्हॅक्युएटेड स्पेस असतो तसा इथे एक स्पेस दिलाय दोन ह्या स्फिअरच्या मध्ये. का तर इथून हीटचं लॉस होणं बाय दिस इव्हॅक्युएटेड स्पेस यूज ऑफ अवॉइड द लॉस ऑफ एनर्जी. आता then the opposite side of aperture are placed to the conical projection, and conical projection use of the reflection of light. Why? The light is does not return to the same path. म्हणजे लाईट रिफ्लेक्शनच्या प्रॉपर्टीज वरती इथे आली तर इथून ती आहे तशीच परत जाणार आहे. ती जाऊ नये म्हणून does not return to the same path. Here use of the conical projection or small cone exactly opposite side of aperture is the simple construction of Farade's black body. Simple construction. इथे डबल वॉलचे असलेला स्फिअर आहे. इनसाइडच्या स्फिअरला ब्लॅक कलर आहे. आउटसाइडचा स्फिअर हा पॉलिश केलेला सरफेस आहे. एक तो सिल्वरचा असेल किंवा निकेलचा पॉलिश केलेला सरफेस आहे. त्या स्फिअरला यूज ऑफ द स्मॉल होल and this opposite side of hole त्याच्या एकदम समोरच्या बाजूला काय ठेवलंय कोनिकल प्रोजेक्शन ठेवलंय. तो कशासाठी ठेवलाय की ती लाईट त्याच पाथनी पुन्हा रिटर्न जाता कामा नये. ती आतमध्येच काय झालं पाहिजे रिफ्लेक्शन झालं पाहिजे. आता हे झालं कन्स्ट्रक्शन. वर्किंग काय होणार आहे आता आपण कन्स्ट्रक्शन पहिले सिंपल वर्किंग करू. आता वर्किंग होताना काय म्हणतोय the lamp black color is a good absorber, means nearly 97% energy is absorbed. Remaining 3% energy is reflect or transmit. तर इथे ट्रान्समिट काय होणार नाही कारण की या दोन स्फिअरच्या मध्ये काय इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. Here does not the process of convection, only process of radiation. Here the incident radiation ray are come inside the inner sphere and projected to the conical projection and reflect. The more reflection of inside the sphere. Simple आहे. इथून आपली असलेली इनसाइड रेडिएशन ती काय होईल कोनिकल प्रोजेक्शन वरती काय होईल पडेल. ही पडल्यानंतर तिचं रिफ्लेक्शन होणार आहे. 98% or 97% energy is absorbed by the black surface, but remaining 3% energy is reflection, and the more reflection of rays, the one time after some time the 100% energy absorb the inside of sphere. इथे आपण ही रेज इथे थांबवले जेणेकरून इथे असलेले सगळ्या रेज काय झाल्या रिफ्लेक्ट होऊन प्रत्येक वेळेस 98% इथे काय होणार ऍब्सॉर्ब होणार. हेच आफ्टर अ लार्ज नंबर ऑफ रिफ्लेक्शन ऑलमोस्ट ऑल एनर्जी इज ऍब्सॉर्ब इनसाइड द स्फिअर. दिस इज कॉल्ड एज द Farade's perfectly black body. It is depend by the concept of परफेक्टली ब्लॅक होल. इथे तुम्हाला लॅम्प ब्लॅक हाच यूज करायचा. समज असं आपलं काय सिंपल Farade's ब्लॅक बॉडी तुम्हाला 2 मार्क्स डायग्राम किंवा 3 मार्क्स कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग विचारलं जातं. त्याच्यानंतर दुसरं आहे सिमिलर वर्किंग कॅन बी अचीव्ड युजिंग अ कॅव्हिटी. आता कॅव्हिटी म्हणजे काय तर एक प्रकारची पोकळी जशी त्या आतमध्ये पोकळी आहे त्याच प्रकारे असलेली पोकळी आहे. The radiator that consists of block of material with internal cavity, the inner and outer surface connected by the small. सेम याच्यासारखंच आहे फक्त इथे आपण याला Farade's ब्लॅक बॉडी मध्ये आपण एक पोकळी असलेले दोन स्फिअर घेतोय. एक इनसाइडचा स्फिअर आणि एक आउटसाइडचा स्फिअर. रेडिएशन एनर्जी falling on the block that enters to the hole cannot escape back from it. म्हणजे एकदा याच्या आतमध्ये जर ती एनर्जी आली तर ती पुन्हा बाहेर पडणार नाही. आणि ती बाहेर जर पडली नाही याचा अर्थ काय होईल की 100% एनर्जी काय केली जाईल ऍब्सॉर्ब केली जाईल. इज द सिंपल कन्सेप्ट ऑफ कॅव्हिटी. म्हणजे एखादी पोकळी असलेल्या ठिकाणी सुद्धा
आपलं काय होणार आहे, एनर्जी ऍब्सॉर्ब करून ठेवली जाणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, परफेक्टली ब्लॅक बॉडी construction is heated, and when the block is heated to high temperature, आणि तो ब्लॉक काय होणार आहे, heated the high temperature. Why? The rate of absorption of energy is equal to the rate of emission of energy. म्हणजे तो जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तेवढं टेम्परेचर काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. मीन्स हिअर डिपेंडेड बाय द इमिसिव्ह पॉवर. त्याची काय असणार आहे, इमिसिव्ह power. It is dependent by the absorbed radiant energy, surface and time. तर आपलं नेक्स्ट डिस्कशन होणार आहे ते म्हणजे इमिसिव्ह पॉवर. समजलं तुम्हाला, here is black body construction and working. सिंपल डायग्राम आहे, केस कन्स्ट्रक्शन आणि सिंपल वर्किंग आहे. नेक्स्ट पॉइंट, इमिसिव्ह पॉवर. The emission of heat radiation means the absorption of heat radiation is same as explained in the Ferri's perfectly black. This concept are continued in 1792. Perry-Prevost published a theory of radiation is known as the theory of heat exchange. म्हणजे तुमची जी थेरी ऑफ रेडिएशन आहे तीच थेरी ऑफ रेडिएशन म्हणजे काय, थेरी ऑफ हीट एक्सचेंज. जी तुमची हीट एक्सचेंज होते तीच पेरी-प्रिव्हसने एक्सप्लेन केली. इज द इमिशन ऑफ हीट रेडिएशन. अकॉर्डिंग दिस थेरी ऑल बॉडीज इन सेम टेम्परेचर एट ऑल टेम्परेचर अबव 0 Kelvin means according to this theory all bodies are explained at all temperature above 0 Kelvin radiate thermal energy and at same time radiate thermal energy at same time is depending by the temperature with time. म्हणजे 0 केल्विन पेक्षा जर जास्त टेम्परेचर असेल तर ती काही टाइम्स साठी काय करणार आहे, रेडिएट करणार आहे. and they absorb radiation received from the surrounding. आणि त्याच्या बाजूचं जो काय सराउंडिंग आहे त्या सराउंडिंग मधून तो एनर्जी काय किंवा हीट काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार. जे आपण गेल्या वर्षी किंवा केमिस्ट्री मध्ये तुम्ही झिरो लॉ पाहिला होता, झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे सराउंडिंग मध्ये जर त्याचं काही टेम्परेचर असेल तर तो त्या बॉडी मध्ये काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे तुमची हीट काय झाली, एक्सचेंज झाली. मग त्याने सांगितलं की थर्मल एनर्जी हेच काय आहे, तर हीट एक्सचेंज ऑफ बॉडी इज द सिंपल कन्सेप्ट. मग ती हीट एक्सचेंज कशावर डिपेंड्स आहे, द अमाउंट ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाइम. इट डिपेंड बाय द पर युनिट time on the nature of emitting surface. It is the amount of heat radiated by a body depends on nature of body. म्हणजे तुमची ती बॉडी जेवढी जास्त ऍब्सॉर्बर असेल तेवढी जास्त ती हीट इमिट करणार आहे की नाही. म्हणून इट इज डिपेंड्स बाय द नेचर ऑफ बॉडी. मीन्स अपन एक्झाम्पल ब्लॅक बॉडी टू अ पॉलिश बॉडी. अशा जर आपण दोन बॉडी परत आपल्या लक्षात येतं की ब्लॅक बॉडी इज द गुड ऍब्सॉर्बर, मीन्स द गुड ऍब्सॉर्बर इज द गुड इमिटर. म्हणजे जो ज्याची मोर ऍब्सॉर्प्शनची पॉवर आहे त्याचीच काय असणार, मोर इमिशनची पॉवर असणार आहे. त्यालाच आपण इमिसिव्ह पॉवर म्हणतो. तर सिंपल एक्झाम्पल देतो, फेड कलर असेल तर फेड कलर इज द गुड रिफ्लेक्टर, means bad absorber, and dark color is the good absorber, means bad reflector. The good absorber is the good emitter, means black color is the dark color and polished color is the faint or light colors. तर तुमचा जेवढा जास्त कलर डार्क असेल तेवढा तो काय होत जाणार, गुड ऍब्सॉर्बर होत जाणार. म्हणजे तो काय करणार आहे, गुड इमिटर होत जाणार. तर सेकंड इट इज डिपेंड बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी. त्या बॉडीचं असलेलं टेम्परेचर, बरोबर की नाही. त्या बॉडीकडे जेवढं टेम्परेचर आहे तेवढीच तो हीट ऍब्सॉर्ब करणार. हीट इज रिलेटेड टू द टेम्परेचर, हे सुद्धा आपण गेल्या वर्षी पाहिले. अँड नेक्स्ट इट इज डिपेंड
surface area of body is important. Last year discussion to the tea cup of tea at saucer. तर हे आपण डिस्कशन पाहिलं. कप बशीचं सिंपल एक्झाम्पल आहे. सरफेस एरिया बदलला तर हीट एक्सचेंजचा रेट सुद्धा काय होतो बदलत जातो. इट इज डिपेंड बाय सरफेस एरिया ऑफ बॉडी and last it is depend by the time duration for which body emits radiation. म्हणजे त्याने त्यासाठी किती वेळ घेतलाय. कमी वेळामध्ये जास्त लाईट रेडिएट झाली इमिट झाली की जास्त वेळासाठी जास्त लाईट इमिट झाली. इट डिपेंड्स बाय द टाइम ड्युरेशन फॉर which body emits the radiation. Is the simple discussion. Amount of heat radiation by a body depends on. तुम्हाला कशावरती डिपेंड्स आहे ते विचारलं जाणार आहे. मग अमाउंट ऑफ हीट ऑफ रेडिएशन Q. The amount of heat of radiation is directly proportional to the surface area of body, and amount of heat of radiation is directly proportional to the time duration for which body is same temperature or constant temperature आपण म्हणू. जर तुमचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट असेल तर रेट ऑफ किंवा द अमाउंट ऑफ रेडिएट एनर्जी इज डिपेंड्स बाय द सरफेस एरिया. जेवढा मोठा एरिया असेल तेवढा ती एनर्जी जास्त इमिट करणार आहे. तुमचा जसा वेळ वाढत जाईल तशी एनर्जी सुद्धा इमिट करण्याचा टाइम एनर्जी सुद्धा इमिशन काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. म्हणजे Q is directly proportional to the product of surface area into time. Q means the amount of radiant energy. तुमची असेल टोटल अमाउंट ऑफ रेडिएंट एनर्जी. Therefore Q is equal to R80. R is the constant. Means therefore R is equal to Q divided by AT. Means R काय is the emissive power. ही पॉवर आहे की तो कितीने तुमची एनर्जी काय करणार आहे इमिट करणार आहे. Means R it is depends by amount of radiant energy. It is depends by surface area of body. It is depends by time duration of heat radiation with constant or same temperature. R is the emissive power. R म्हणजेच काय आपला emissive power is the simple define. Emissive power ची simple definition येऊ शकते. आपण फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन देतो. Emissive power of body at a given temperature is defined as the quantity of radiant energy Q emitted किंवा the quantity of emitted radiant energy per unit surface area of body per unit time at that given temperature or same temperature is the simple definition. SI unit. R is equal to Q divided by AT. SI unit what is the SI unit? Energy is measured in Joule, J. Area meter square and time second and second unit. Energy per unit time means power means watt per meter square. दोन आहे म्हणून याला नाव देताना पॉवर दिलेले कारण हे पॉवर इज रिलेटेड विथ द रेशियो ऑफ इमिसिव्ह पॉवर पर युनिट एरिया किंवा एनर्जी पर युनिट टाइम. डायमेन्शन L0 M1 T raised to minus is the very simple dimension. L0 M1 T raised to minus 3. 1 mark SI units and 1 mark dimension MCQ ला विचारलं. Next definition coefficient of emission or emissive.
जशी आपण डेफिनेशन कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शनची पाहिली, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशनची किंवा रिफ्लेक्शनची पाहिली, सेम डेफिनेशन आहे. कोएफिशिएंट of emission or emissivity, symbol is E. कोएफिशिएंट ऑफ इमिशन, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, जसा दोन रेशियो होता एनर्जीचा, तसंच कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज द रेशियो ऑफ टू इमिसिव्ह पॉवर. मीन्स कोएफिशिएंट ऑफ इमिशन or emissivity is defined as the ratio of emissive power of ordinary body to emissive power of perfectly black body at same time. At a same temperature or constant temperature. Simple definition: the coefficient of emission or emissivity of a given surface is the ratio of emissive power of ordinary body, म्हणजे तुमची simple body, to a given temperature to the emissive power of black body at that same temperature or constant temperature. Both the surface area of body is same, given time same, temperature is सेम असेल तर त्यांच्या इमिसिव्ह पॉवरचा रेशो म्हणजे काय असतो कोएफिशिएंट ऑफ इमिशन. ही ऑर्डिनरी ऑर एनी बॉडी म्हणलं जातं, पण डिवाइडेड बाय काय असतं परफेक्टली ब्लॅक बॉडी असतं. कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन टू 0 बट लेस दॅन टू 1. 1 मार्क एमसीक्यू साठी हे इम्पॉर्टंट. तुमची इमिसिव्ह पॉवर ही 0 आणि 1 च्या मध्ये असते. जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल, जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर कोएफिशिएंट ऑफ इमिशन काय असते 1 असते. आणि परफेक्टली रिफ्लेक्टेड किंवा आपण त्याला म्हणू पॉलिश सरफेस असेल, जी परफेक्टली रिफ्लेक्टेड आहे त्याची इमिसिव्ह कोएफिशिएंट ऑफ इमिशन काय असणार 0. कारण की जी परफेक्टली रिफ्लेक्टेड आहे ती काय असणार म्हणजे गुड रिफ्लेक्टर इज द बॅड ऑफ इमिटर. आणि जर त्याच्याकडे इमिसिव्ह पॉवरच नसेल तर त्याची कोएफिशिएंट ऑफ इमिशन काय येणार आहे 0 येणार आहे. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी इज द गुड ऑफ इमिटर म्हणजे त्याची इमिसिव्ह पॉवर ही काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. मॅक्सिमम ही आणि ही जर सारखी असेल तर त्याचा रेशो काय येणार आहे 1 आहे. म्हणजे आपण काय म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर त्याचा कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज इक्वल टू 1. या दोन डेफिनेशन विचारला जातात, इमिसिव्ह पॉवर अँड कोएफिशिएंट ऑफ इमिशन. सिंपल डेफिनेशन आहे कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ गिवन सरफेस at a given temperature is the ratio of emissive power of ordinary body to the emissive power of perfectly black body at the same temperature or given temperature. कोएफिशिएंट हे युनिटलेस आहे, डायमेन्शनलेस आहे, त्याला युनिट पण नाही आणि डायमेन्शन पण नाही. समजलं? असं आपलं सिंपल रिलेशन आहे इमिसिव्ह पॉवर अँड कोएफिशिएंट ऑफ इमिशन. ओके.